हे आमरण उपोषण कंटिन्यू सुरू राहील. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या मुद्दा मराठ्यांचा हा कार्यक्रम घेऊन आज आम्ही पोहोचलेलो आहोत बीडमध्ये. बीड जिल्हा यासाठी महत्वाचा आहे कारण बीड जिल्ह्यातल्या मातोरी गावामध्येच आज मराठ्यांच्या या आंदोलनाचा जे चेहरा बनलेले आहेत ते मनोज पाटील यांचं ते मूळ गाव. त्या मातोरीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास बीडमध्ये पहिल्यांदा पाहिला. बीडमधून ते आता त्यांच्या सासूरवाडीला असणाऱ्या अंतरवाली सराटी इथं ते गेले आणि त्यांचं आता आंदोलन काय किती मोठं झालेलं आहे काय मी सांगायची गरज नाहीये. आणि त्या आंदोलनानंतर आज मराठा आरक्षण जे मधल्या काळात थोडंसं वाटलं होतं की वातावरण जरा विझलंय की काय, तो परत आता अशा प्रकारे पेटलेला आहे आणि आज लोक इकडे जमलेले आहेत आणि पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठ्याचे च्या घोषणा दिल्या जाऊ लागलेल्या आहेत आणि हा मुद्दा मराठ्यांचा पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. आरक्षण आमच्या हक्काचे. या मुद्दा मराठ्यांच्या आजच्या या आपल्या बीडच्या कार्यक्रमामध्ये आज आपण इथल्या सगळ्या बीडवासियांशी संवाद साधणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये मला जास्तीत जास्त माझा प्रयत्न हा असेल कारण आतापर्यंत आपण तिकडे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम केला, त्यापूर्वी आपण जालन्यामध्ये सुद्धा कार्यक्रम केला. पण तिथे जालन्यामध्ये तर तिकडे जरांगे पाटलांच्या समोरच कार्यक्रम झाला, संभाजीनगरमध्ये सुद्धा सगळ्या संघटना होत्या. पण आजच्या कार्यक्रमामध्ये मी जाणीवपूर्वक या आरक्षणाची नेमकी गरज काय वाटते, या आरक्षणाने नेमकं काय होणार आहे असं या इकडच्या समाजाला वाटतंय. म्हणजे आता बीड मधले आपले मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत ते मी बोलणारे, संवाद साधणारे. हेतू हा की संवादाचे पूल बनले पाहिजेत. आपल्यासोबत जसे मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत तसे ओबीसी समाजातून सुद्धा प्रतिनिधी आलेले आहेत. दोघांच्या विचारांची घुसळण व्हावी आणि त्यातून कटुता निर्माण न होता हा लढा पुढे जावा, समाज एक राहावा, यासाठी संवादासाठी मुद्दा मराठ्यांचा आपण घेऊन आलेलो आहे पुढारी न्यूज कडून. आणि त्यासाठी माझ्यासोबत इथे मान्यवर आहेत, माझ्यासोबत इथे जमलेले आहेत. त्याच्यामध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी आहेत, चळवळींचे प्रतिनिधी आहेत. माझ्यासोबत इकडे आहेत या इकडे गंगाधर काळकुटे राष्ट्रीय छावा संघटनेचे, त्यांचं स्वागत. राजकुमार कदम मराठवाडा शिक्षक संघटना, किशोर पिंपळे राजमुद्रा संघटना, प्राध्यापक शिवराज बांगर सामाजिक कार्यकर्ते आणि ओबीसी समाजातून प्रतिनिधी म्हणून ते आलेले आहेत. कुंदाताई काळे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचंही स्वागत. आणि मंचाच्या या बाजूला आहेत अशोक हिंगे मराठा विचार मंचाचे प्रतिनिधी प्रमुख पदाधिकारी, बीबी जाधव आहेत समन्वयक, AR पाटील आहेत ज्येष्ठ विचारवंत, ॲडव्होकेट काकडे आहेत आणि पिंपळे ताई आहेत, या सुद्धा भूमिका मांडणार आहेत. आणि त्याचप्रमाणे जरी हा मंच आपण बनवला असला मुद्दा मराठ्यांचा तरी सुद्धा इथे जमलेली ही सगळी मंडळी या चर्चेमध्ये या संवादामध्ये सहभागी होणार आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. मी पहिल्यांदा थोड्याशा आधी मी माझा एक साधारण पद्धत असते की मंचातल्या मान्यवरांपासून सुरुवात करतो, पण मी जाणीवपूर्वक प्रेक्षकांपासून सुरू करणार आहे. का मराठा आरक्षण का पाहिजे, काय होणार आहे? मुळात मराठा समाजाची जी काही परिस्थिती आहे पाठीमागच्या 40-50 वर्षापासून सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार हा मराठा समाज आहे. आणि हा ऊसतोड कामगार मराठा समाज पश्चिम महाराष्ट्रात जातो. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना इथला ऊसतोड कामगार पाहिजे म्हणून आम्हाला ओबीसीचं आरक्षण आजपर्यंत मिळू दिलेलं नाही. ठीक आहे, बोला. मराठा समाज यासाठी आरक्षण पाहिजे की अनेक वर्षापासून मराठा समाज हा सर्वात जास्त आत्महत्या करणारा समाज आहे. शैक्षणिक पाहिलं गेलं तर हजारो लाखोची फीस असते मराठा समाजाला आणि आरक्षणित व्यक्तीला हा हजारामध्ये फीस असते. आज म्हणजे गरिबी हे कारण आहे, आरक्षणामुळे सवलती शैक्षणिक मिळू शकतात, त्यासाठी पाहिजे. आणखी कोणी बोलणार आहे? इकडे बोलायचं कोणाला पटकन? येस, बोला बोला. सर, मराठवाड्यातील मराठ्यांना एकदम परिस्थिती नाजूक असतानाही शिक्षणाला अडचण जाते. आणि मराठ्याच्या मुलगाला जर 580 मार्क असतील आणि अदर कास्टवर जर 400 मार्क असतील तर 400 मार्कवाला लागतो आणि आमचा 580 वाला लागत नाही. ह्याच्यामुळं मराठ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट होऊन वाईट व्यसनाला चाललेत. हे सरकारला कळत नाही. आणि दुर्दैव आमचं मराठ्याचं एक आहे की जे आमचे मराठ्याचे लाचार पुढारी आहेत ह्यांना फक्त मराठा वापरून घेण्यासाठी हे आमच्यावर अन्याय करतात. मराठा आरक्षण पाहिजे याच्यासाठी खूप मुद्दे आहेत. आता कालचा एक मोर्चा निघाला की मराठी मुलांची लग्न होत नाहीत. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. हा कसा की आता मराठा हा कुणबी आहे आणि कुणबी असल्यामुळे शेतीची विभागणी आता झालेली आहे. जी 5 एकरवर शेती होती ती गुंठ्यावर आलेली आहे आणि गुंठ्यावर शेती आलेली त्यामुळे त्यांना शेती करायला शेती नाहीये. आणि दुसरी गोष्ट मराठ्याच्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीयेत, नोकऱ्या लागत नाही, शेती नाही, त्यामुळे मराठ्यांच्या मुलांची लग्नच होत नाहीयेत. एक सामाजिक प्रश्न म्हणून महत्वाचा आहे. आपल्याला असं लोकांशी बोलल्यानंतरच कळणार आहे की किती पदर असू शकतात एका प्रश्नाला. बोला. या आंदोलनाची सुरुवात होतानाच मनोज जरांगे पाटील यांनी एक मुद्दा मांडलेला की हे गरजूवंत मराठ्यांसाठीची मराठ्यांची लढाई आहे.
आणि कुणी जर म्हणत असेल ह्यापैकी की श्रीमंत अगोदर होते आता गरीब असं काही नसतं. पहिल्यापासून हा समाज गरीब आहे. माझ्या मते सगळ्या माननीय मंचाला आतापर्यंत कळलं असेल की मराठा आरक्षण का हवं, याच्याबद्दल लोकांना काय वाटतं हे आता लोकांनी सांगितलेलं आहे. मला 3 गोष्टी दिसल्या. एक, आम्हाला शिक्षणामध्ये आम्ही मागे पडतोय, टक्क्यांमुळे असेल किंवा फी मधल्या सवलतीचा मुद्दा आम्हाला नसल्यामुळे असेल. 2, आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीयेत कारण तिथे सुद्धा आरक्षण लागू पडतंय, अन्य कोणाला तरी संधी मिळते, आम्हाला ती मिळत नाही. आणि 3, आमची गरिबी, शेती विखंडित झाली, त्याच्यामुळे अर्थकारण बिघडत गेलं. आधीचा गावगाडा वेगळा होता 80-90च्या दशकापर्यंतचा, आता पूर्ण वेगळा आहे. या सगळ्यामध्ये तगून राहायला आम्हाला आरक्षण हवं. माझं निरीक्षण असं आहे की हा बऱ्यापैकी आर्थिक प्रश्न आहे. मी सुरुवात तुमच्यापासून करणार आहे आणि हा पुन्हा थोडासा संवेदनशील विषय आहे की ही गरिबी हे सामाजिक मागासलेपण आहे का आर्थिक मागासलेपण आहे, आणि त्याच्यावरचा उतारा किंवा त्याच्यावरचा पर्याय हा आरक्षण आहे का? निश्चितपणे मी सर्वप्रथम पुढारी चॅनलचा या ठिकाणी आभार मानणार आहे की त्यांनी दोन्ही समाजाच्या भावना या ठिकाणी समजून घेण्याचा संधी दिली. मुळात आरक्षण ही जी प्रक्रिया आहे ती आरक्षणाची प्रक्रिया ही जे वंचित आणि मागास आहेत त्या वंचित आणि मागास लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठीच्या आरक्षणाची ती तरतूद आहे. महत्वाचा शब्द आहे, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. यासाठी ती तरतूद आहे. मराठा समाजाचा जर आपण एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारचा मराठा समाज आपल्याला पाहायला मिळतो. एक गडीवरचा, दुसरा वाड्यावरचा आणि तिसरा वाडीवरचा. आज जो आरक्षण मागतोय तो मराठा समाज हा वाडीवरचा आहे. बरोबर. आणि निश्चितपणे वाडीवरचा जो मराठा समाज आरक्षण मागतो त्यांना आरक्षणाची गरज आहे. परंतु हे सर्व पाहत असताना आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आता माझ्या हातामध्ये MBBS ची कट ऑफ लिस्ट आहे. त्या MBBSच्या कट ऑफ लिस्टमध्ये ओपनचं मेरिट आहे फर्स्ट राऊंडचं 618, ओबीसीचं 617, EWSचं 613, SCचं 509, STचं 470. तेच दुसरी त्या सेकंड राऊंडचं ओपनचं मेरिट आहे 612, ओबीसीचं 612, EWSचं 608, SCचं 492, STचं 465 आणि तिसऱ्या राऊंडला ओपनचं मेरिट 611, ओबीसीचं 600. आलं लक्षात. SC-ST सोडता वरच्यांमध्ये फारसा फरक नाहीये. मुळात इंदिरा साहनी प्रकरणामध्ये ज्या वेळेला VP सिंगांनी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50% एक असंविधानिक निर्णय त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिला. संविधानामध्ये अशी शुद्ध तरतूद आहे की ज्या ज्या जाती समूह आहेत जे त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत त्यांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळालं पाहिजे. ही संविधानामध्ये तरतूद असताना इंदिरा साहनी प्रकरणामध्ये असंविधानिक निर्णय झाला आणि 52% पुढे म्हणजे 50%ची त्यांची बॉर्डर लाईन होती. पण आज घडीला 52% या ठिकाणी आहे. जसं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकार्यांचं सरकार आहे तसं केंद्रामध्ये सुद्धा त्यांचं आहे. तो लक्षात आला की मग तसं का नाही करत, मग वाढवत का नाही, तुमचा मुद्दा आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. तुमचा मुद्दा एवढाच आहे की मग वाढवत का नाही, याच्याबद्दल कोणी उत्तर देणार आहे? याला कोण उत्तर देईल? बोला. सर, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने त्यांनी जी आकडेवारी दिली नक्कीच महत्वाची आहे. परंतु एक परिस्थिती आपण विसरतोय की जेव्हा एखादा ओबीसी किंवा SC कॅटेगरीतला मुलगा हा चांगले मार्क्स मिळतात तो ओपन मध्ये फॉर्म भरतोय आणि त्याच्यामुळे परत ओपन मध्ये कॉम्पिटिशन करून त्याची जागा सिक्युअर करून ओपनची एक जागा कमी करतोय. ह्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात ओपनचे जे काही मराठा समाजाचे असतील इतर समाजाचे असतील ते त्या बेनिफिट भेटत नाहीयेत त्यांना. आणि जर तुम्हाला आरक्षण द्यायचंच असेल तर असं तुझा म्हणता येईल की 50% रिझर्व्ह कॅटेगरी मधल्याला दुसरीकडे कुठेही जाता येत नाही. म्हणजे तुम्ही पहिलीपासून शाळेपासून तुम्ही त्या पदापर्यंत येऊस तर तुम्ही कॅटेगरी मधनंही घेतात, बेनिफिट घेतात आणि शेवटच्या टप्प्यात तुम्हाला जर मार्क्स चांगले भेटले तर माझ्या दुसऱ्या बांधवाला बेनिफिट भेटावे म्हणून तुम्ही हे करा. याच्या बाबतीत एक मुद्दा हा, याच्याबद्दल इतर कोणाला बोलायचं असेल तर, पण याबद्दल जे मला कळलेलं आणि मला मी दुरुस्तीसाठी पूर्ण तयार आहे, खुला गट म्हणजे खुला गट म्हणजे खुल्यांचा रिझर्वेशन नसून तो खुला गट आहे. SC ST OBC अन्य कुठले जातीय समूह EWS हे सगळे खुल्यामध्ये येऊ शकतात. खुला म्हणजे वेगळं आरक्षण नाही. ताई बोला. मला इथे एक मुद्दा मांडायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिली त्यामध्ये 304D मध्ये आरक्षणाचा जो मुद्दा मांडलेला आहे, आता ज्यांचा बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे. आता मागासवर्गीय ST ST यांचा बॅकलॉग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटनेच्या तरतुदीनुसार हे म्हणणं आहे की बॅकलॉग फिलअप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आरक्षण द्या. मग आता आमचा जो मराठा समाज आहे तो आर्थिकदृष्ट्या मागास आहे, बेरोजगार आहे,
5 एकरावरचा 5 गुंठ्यावर आलाय. हे सगळं सामाजिक आणि आर्थिक भान जर ठेवलं तर मराठा समाजामध्ये या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बॅकलॉग तयार झालेला आहे आणि तो फिलअप करण्यासाठी आरक्षण पाहिजे. हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर आपण तमिळनाडू म्हणतो की तिथे 67 अभव रिझर्वेशन आहे, परंतु 27 9 शेड्यूल नुसार, परंतु 27 राज्यांमध्ये आरक्षणाची जी कॅप आहे ती 50% अबव झालेली आहे. म्हणजे ती कॅप अगोदरच या देशाने ओलांडलेली आहे. मग महाराष्ट्र पुरतच तत्वतः, अंशतः, अभ्यासपूर्ण हे सगळे रेस्ट्रिक्शन्स जे आहेत ते महाराष्ट्रालाच का आहेत? हा माझा मुद्दा आहे. आणि दुसरा, आता मंडल आयोगाचा इश्यू काढण्यात आला. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार जो समाज आहे त्याच्या 50% समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, अशा प्रकारचा मंडल आयोगामध्ये इश्यू आहे. तर मग आता जर आपण जनगणना केली, जातीनिहाय जनगणना केली, तर मराठा समाज किती आहे आणि त्याच्या 50% आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय आज त्यांचे वंशज मराठा आहेत. अगदी तपासून बघा, अर्ध्यापेक्षा जास्त माझ्या ओळखीचे आहेत. आज ते मराठा आहेत, पण तुकोबारायांनी स्वतःच्या जातीचा अभंगात उल्लेख केलेला आहे. 3 अभंग आहेत त्यांचे. मडे झाकुनिया करती पेरणी, कुणबियाची वाणी लवलाही, बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तरी दंभेचे असतो मेलो. किंवा आणखी एक आहे बघा, आळस न करी लाभाचा तुका विनवी कुणबियाचा. आम्ही ओरिजिनली मराठा आणि कुणबी एकच आहेत, आम्ही कुणबीच आहोत. इतक्या 72 वर्षामध्ये आम्हाला वंचित ठेवलं या आरक्षणापासून. आणि 52%चा जो विषय आहे, मराठा धरूनच 52% समाज आहे, म्हणून 72 वर्षात जे आम्हाला मिळालं नाही, बॅकलॉग ताईंनी सांगितलं ना, बॅकलॉग सहित ते मिळालं पाहिजे. आणि ही रास्त मागणी आहे. अगदी सतीश कदम म्हणून एक संशोधक आहेत, त्यांनी सुद्धा मुद्दा शोधलेला आहे की निजाम स्टेटमध्ये जे गॅझेट आहे 1909चं, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मराठा आणि किती 39%, बीडमध्ये 38% आहे, धाराशिवला 39%, मराठा आणि कुणबी एकच आहे. हा मुद्दा बरं झालं तुम्ही काढला. हा मुद्दा आज मी एकांशी बोलत होतो, मी कुटुंबकडे येतो यासाठी. त्यावेळी 1909 काय जे काय 100 वर्षापूर्वीच्या आकड्यामध्ये जर का 38% मराठा कुणबी असं मानलं जात होतं, असा तो दाखला सांगतो. मी तो पाहिला नाहीये. आजच्या हिशोबाने जर का त्या 38% एकट्या बीडमध्ये जर का 38% असतील, तर मराठवाड्यातले इतके जिल्हे गुणिले ऍव्हरेज किमान 38 ते 40% धरा, इतका मोठा समाज ओबीसी अंतर्गत साधारण ढोबळमानाने मानलं जातं की मराठा ओबीसी, मराठा कुणबी हे 6% आत्ताच्या ओबीसी आरक्षणात. हे जर का सगळे आले तर कशी काय गणितं सोडवायची मग? अगदी बरोबर आहे, तशी अडचण निर्माण होऊ शकते. पण आज आमची मागणी आहे की आम्ही कुणबी आहोत, मूळचे ओबीसी मध्येच आहोत, तर अगोदर आम्हाला कुणबीचे प्रमाणपत्र द्या. आणि प्रमाणपत्र दिल्यानंतर जेव्हा का हे सगळे ओबीसी मध्ये येतील, या मराठा सगळे बांधव याच्यात येतील, त्यावेळेस आपण जी मर्यादा आहे आता 52%ची 62 EWS द्वारे केली, तर ते अजून 72 करा, 82 करा, काय जे करायचे ते करा. तो एक मार्ग आहे. आणि जरी सध्या जे टक्केवारीचा विषय येणार, याच्यात प्रॉब्लेम असा आहे, मला इकडे याच्याबद्दल मला उलट कोणीतरी उत्तर द्यायला आवडेल. आरक्षणाची मर्यादा वाढवा, 50%च्या पलीकडे जा, म्हणजे नेमकं काय करा? ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवा का मराठा आरक्षणाचा वेगळा प्रवर्ग तयार करा? कारण एका जातीसाठी देता येत नाही, जातीच्या वर्गासाठी देता येते का? मी तुम्हाला सांगायची गरज नाही. याबद्दल कोण बोलेल? बोला, येतो तुमच्याकडे. मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी मधून पाहिजे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचा मसुदा तयार करत होते, त्यावेळेस सुद्धा मराठा समाजाला आरक्षण त्यांनी ओबीसी मधूनच दिलं होतं. विदर्भातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी ते स्वीकारलं, पण आमच्या मराठवाड्यातल्या आणि काही पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या पुढारी मंडळींनी त्यावेळेस आम्हाला आरक्षण नकोय अशा प्रकारची वल्गना केल्यामुळे त्यावेळेस आम्हाला आरक्षण मिळालं नाही. पण आमच्या मराठवाड्याचा विचार केला तर गॅजेटमध्ये असताना त्या ठिकाणी निजाम मुद्दा काल पण आला होता चर्चेमध्ये. हा मी आपल्याला विचारतो, हा मुद्दा कालही आला होता. आणि काल त्या ज्या मराठी नेते होते, मी नाव विसरलो, पण त्यांनी असं म्हटलं, ते म्हणाले की हे बरोबर आहे, आमच्या तेव्हाच्या नेत्यांनी चूक केली, ती चूक आमच्या माथी मारू नका, आम्हाला आता निर्णय घेऊ द्या, आम्हाला कुणबी होऊ द्या. या लॉजिकला तुम्ही काय म्हणाल? त्यांची जी मागणी आहे ती मागणी भावनिकदृष्ट्या 100% बरोबर आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या एक गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे की मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याच्या बाबतीत किंवा ओबीसी मध्ये घेण्याच्या बाबतीमध्ये कुणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही. परंतु जे काही मराठा समाजाला तुम्ही म्हणता विरोध असण्याचं कारण आहे, वडेट्टीवार विरोध करतात थेट. कुणबी प्रमाण मी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व जरी करत असलो तरी मराठा आरक्षणाच्या केसेस असलेला मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. ज्या मनोज जरांगे आता उपोषण करतायत त्यांच्यासोबत मराठा चळवळीमध्ये मी सुद्धा कधीतरी काम केलेलं आहे. जे कुणबी प्रमाणपत्र आज या मराठा समाजाला मिळतील, परंतु हे कोर्टामध्ये नंतर टिकणार आहेत का?
हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मराठा समाजाची फसवणूक नाही झाली पाहिजे. हे एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आमची त्या ठिकाणी एक भावना आहे. पण जे गॅझेट आहे त्या गॅझेटला अनुसरून जर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळत असेल त्याला आमचा विरोध नाही. परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल करून उद्या हे फसवं ठरू नये. 52 क्रांती मोर्चे झाल्यानंतर सुद्धा जे दिलेलं आरक्षण होतं ते फसवं ठरलं होतं. आजच्या भावनिक या सगळ्या मुवमेंटमध्ये ज्यावेळेला मराठा समाज प्रचंड ताकदीनं बाहेर पडतोय, आरक्षणाची मागणी करतोय, आकडेवारी मांडत असताना आमच्याकडून किंवा मराठा समाजाकडून काही तफावत निर्माण होतही असेल, परंतु हे जे मिळणारं आरक्षण आहे हे तांत्रिकदृष्ट्या टिकणार आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे आणि ह्या मुद्द्याबद्दल मला कोण बोलेल, कारण हा मुद्दा असा आहे, जरांगे पाटील म्हणतायत 2 ओळीचा GR काढा. 2 ओळीचा GR पाहिजे. कोणत्या 2 ओळी? एक, सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण. 2, आमच्या वरती वंशावळीची जबरदस्ती करू नका, सरसकट जाहीर करून टाका आणि मराठवाड्याला जाहीर करून टाका किंवा सगळ्यांना जाहीर करून टाका. पण हे दादा सांगतायत तो मुद्दा लॉजिकल आहे. तो कितीही कदाचित आवडला नसला तरी तो लॉजिकल आहे, कडवट सत्य आहे की असा घाईघाई GR काढता येत नाही, काढला तर तो टिकणार नाही, तो चॅलेंज होईल. हे आतापर्यंत बघायला मिळालं. याबद्दल कोण बोलेल? बोलत आहे. तत्कालीन सरकारने 16% आरक्षण दिलं होतं, जर आठवत असेल आपल्याला तर. त्याही वेळी तो जो म्हणजे आता जे विषय निघाला, सुप्रीम कोर्टाने तिथे रिव्ह्यू पिटिशन मध्ये रद्दपातळ ठरवलं. परंतु सुप्रीम कोर्टाने रिव्ह्यू पिटिशन रद्दपातळ ठरवत असताना जे जजमेंट दिलं त्यामध्ये ज्या फाइंडिंग्स दिलेल्या आहेत त्या फाइंडिंग्स अशा दिलेल्या आहेत की घटनेतल्या तरतूद मला वाटतं 14 आणि 21 नुसार आरक्षण राज्यांना देता येणार नाही आणि 50% कॅप घातली. मग मला असं म्हणायचंय की केंद्रामध्ये बहुमत असताना तुम्ही 376चं कलम एका दिवसात एका रात्रीत हटवता, नोटा बदलता, 2000ची नोट आणता, घालवता, काय काय 500च्या नोटा बदलता, सगळं करता तुम्ही. 3 तलाकचं विधेयक आणता एका रात्रीत तुम्ही. आता कायदेही बदलायला निघालात, CRPC CPC सुद्धा बदलायला निघालात. मग घटना दुरुस्ती करून तुम्हाला आरक्षण द्यायला कोणी तुमचे हात बांधलेत? अशीच भावना आहे सगळ्यांची इकडे. येस, बोला. राजकीय त्याला काय म्हणतात, उदासीनता आहे आणि जाणीवपूर्वक मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ ठेवणं ह्या इथल्या राजकीय, मग मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील, ह्यांची ही भूमिका आहे. ठीक आहे, मी मागे जातो. दादा तुम्हाला बोलायचं? आता जो आमच्या एक सहकारी मित्रांनी मुद्दा मांडला की हा मुद्दा, हे आरक्षण टिकणार नाही, तर मला हे म्हणायचं की आतापर्यंत ज्यावेळेस 1967 साली ज्या काही जाती होत्या मूळ जाती आणि त्यानंतर ज्या उपजाती घेतलेल्या त्याला कुठलाही GR नाहीये, कुठलाही आयोग नेमलेला नाहीये. आणि आता जे काही मिसळण होते आरक्षण आणि हा कुणबीचा विषय, कुणबीमध्ये कुठल्याही प्रकारच्या GR काढण्याची गरज, फक्त एक पत्र काढायचंय ऍडिशनल करण्यासाठी आणि त्यासाठी मूळ मराठा आणि मराठा कुणबी हा शब्द मूळ ओबीसी मध्ये आहेच आहे. आणि हे बघा, मला सुद्धा म्हणजे एकीकडे काही गोष्टी लॉजिकल आहेत, पण हे जे आहे ना, एका ओळीचा GR हे खरंच आहे का हो असं शक्य? म्हणजे हा तुम्ही सगळी मंडळी या प्रक्रियेतून गेलेल्या काळकुटीची ही जी एक भावना, ही जी एक सोपी भावना सगळ्यांच्या मनात रुजलेली आहे की एक GR काढायचा आहे, 2 ओळीचा GR काढायचा आहे. अशी नोटीस शाळेमध्ये पण काढता येत नाही. GR कसा काय काढायचा? 1 जून 2004ला असा GR काढला होता, तो टिकलाय. मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा आणि कुणबी हे सगळं एकच आहेत. एवढा जरी GR झाला तर कुणीही कोर्टात गेलं तरी त्याला चॅलेंज होणार नाही. आणि आता याच्या अगोदर 2004ला तसं झालेलं आहे. आता वारंवार एक मुद्दा चर्चेला गेला, सर्वजण सांगतात की 2 ओळीचा GR कसा काढायचा. सर, सुरुवातीपासून किती वर्ष झालं अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या गोळी झाडून घेतली, मराठा महासंघाचे. त्यानंतर आमच्या आदरणीय विनायकरावजी मेटे यांनी आरक्षणाचा मुद्दा इतक्या वेळेस उचलला, तेही आरक्षणाच्या मिटिंगला जात असताना त्यांचाही दुर्दैवी अंत झाला. 58 मूक मोर्चे काढले. तुमचं म्हणणं सगळी सरकार जी यात गेली ती त्यावेळी राजकारण करायचं, फक्त वेळ काढूपणा केलेला आहे. आणि जे आमचे पुढारी मंडळी ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यायचं म्हणतात ना, ते सगळ्यात मोठे मराठा आरक्षणाचे दुश्मन आहेत. कारण ही भूमिकाच मुळामध्ये त्यांची चुकीची आहे. कारण एकीकडे कुठेतरी ओबीसीला सांभाळण्यासाठी ते मराठ्यांना विरोध करतात. याच्या पाठीमागे मराठा समाजही आहे, कारण कुठलाच मराठा समाज हा एकत्रितरित्या मतदान त्यांना करत नाही, म्हणून तो त्यांचाही मुद्दा आहे. हा एक मुद्दा एकदा मी विचारतो तिकडे आणि त्यानंतर आपले नवीन पाहुणे आले त्यांच्यासाठी. हा जो एक विषय मांडला जातो की ओबीसी समाजाला धक्का न लावता, आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जावं, हे प्रॅक्टिकल आहे? अगदी थोडक्यात सांगा. ओबीसीचं जे 27% जे आरक्षण आहे, माझं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. कारण बाबासाहेब आरक्षण देत असताना ओबीसी मध्ये दिलंय आणि त्यानंतर जर खरंच आरक्षण कमी पडत असेल तर ओबीसीची जात आणि या गणना झाली पाहिजे. आम्ही आरक्षण ओबीसीतून मागत नाही, तर ऑलरेडी आम्ही ओबीसी आहेत पहिल्यापासून. फक्त आतापर्यंत आम्हाला त्याची गरज नव्हती म्हणून आम्ही शांत होतो. पण आता आमचे समाज जे आत्महत्या वगैरे करतोय त्यामुळे आम्हाला आता त्याची गरज आहे आणि ते आम्ही आमच्या हक्काने आम्हाला नाही दिलं तरी आम्ही कसं घ्यायचं? बोला दादा. मराठ्यांना जे आरक्षणाची गरज आहे ते मुळात शिक्षणासाठी गरज आहे. मराठा हा कुणबीच आहे
कारण आमचे आजोबा जर त्या काळात विचारायचे तुम्ही कोण, तर आम्ही कुणबी म्हणायचे. म्हणजे मराठा समाज ऑलरेडी कुणबी असताना आज त्याची इतकी दैन्य अवस्था झालेली आहे. आणि फीस जर आता पंजाब काकडेनीची म्हणलं ते फीस भरू शकत नाहीत. आणि फीस न भरू शकल्यामुळे अनेक मराठा मुलं हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि मागं पडतायत. म्हणून हा समाज जर पुढे आणायचा असेल एक ओबीसी आरक्षण पाहिजे. बरं, आपल्यासोबत इकडे मुस्लिम समाजाचे सुद्धा प्रतिनिधी आलेले आहेत. आपल्याला कल्पना असेल यापूर्वी जेव्हा आरक्षणाचा एक विषय आला होता त्यावेळी मराठा मुस्लिम कारण प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं लागतं आणि त्यावेळी मराठ्यांसोबत मुसलमानांचा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा पुढे आला होता. आपलं नाव सांगा आणि आपली भूमिका मांडा. मी ॲडव्होकेट शेख शफीक, एमआयएम जिल्हा अध्यक्ष. आता जे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुरू आहे, मराठा बांधवांचे जे आंदोलन सुरू आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, तर एमआयएमच्या वतीनं, मुस्लिम समाजाच्या वतीनं नेहमीच याला पूर्वी जे काही मोर्चे झाले, आमचं समर्थन, मुस्लिम समाजाचं समर्थन मराठा समाजाला हे नेहमीच राहिलेलं आहे. आणि ही भूमिका राहिलेली आहे की एक मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. शेवटच्या एक 2-4 प्रतिक्रिया इकडच्या आणि नंतर शेवट इकडे सगळ्यांवरती करणार आहे. जे गेले ज्यांचं झालं नाही त्यांचं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही. तमाम ओबीसी संघटना सुद्धा त्या मताच्या आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु ही मागणी करत असताना आपण मला वाटतं कुठंतरी चुकतो. कारण का सुरुवातीला जी मागणी आली 58 मोर्चे झाले. 58 मोर्चामध्ये एक मागणी आली की आम्हाला फक्त नोकरी विषयक आणि शैक्षणिक आरक्षण पाहिजे, राजकीय आरक्षण नको. ज्यावेळेस आमची आरक्षणाची मागणी होते त्यावेळेस दुसऱ्या जाती लगेचच आरक्षणाची मागणी करतात. तर हा एक राजकीय डाव असू शकतो. कारण ज्यावेळेस आमचा आरक्षणाची मुद्दा हा जोर पकडू लागतो त्यावेळेस दुसऱ्या जाती कशामुळे म्हणजे इतक्या दिवस आपण पाहतो की सगळ्यांचं शांतता असते आणि ज्यावेळेस आमचा हा मुद्दा कुठेतरी ह्याचा म्हणजे पाय मजबूत होणार असतो किंवा त्यावेळेस इतर समाज हा उठाव खातो. तर याच्या मागे काय राजकारण असू शकतं? आपण एक मुद्दा या त्या निमित्तानं मांडला गेलेला आहे. मी सगळ्यांकडे गेलेलो, आता मला मंचाकडे जावं लागेल, शेवट करावं लागेल, तर मला वेळ मिळणार नाही. मी तुमच्यापासून सुरुवात करतोय, थोडक्यात अगदी शेवट करतोय. मी म्हणजे समअप करायचं का? समअप करतोय. तुमची काय प्रतिक्रिया? ओके, माझी प्रतिक्रिया अशी आहे, आता सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं, हा गुंजाळ साहेबांनी मुद्दा रेज केला. मला त्याच्यावर असं म्हणायचंय की आपल्याकडे महाराष्ट्रात होतं काय की GR काढला की अगोदरच पिटिशन तयार असतात, ऑब्जेक्शन पिटिशन. म्हणून माझी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही जे म्हणतात की कोर्टात टिकलं पाहिजे आणि अभ्यासपूर्ण आरक्षण दिलं पाहिजे आणि मग आम्ही सगळे निजामकालचे पुरावे मिळवू वगैरे वगैरे, हैदराबादला काहीतरी समिती गेली वगैरे. मला देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पब्लिक डोमेन मध्ये तुमच्या वाहिनीच्या निमित्तानं सांगायचंय की देवेंद्रजी फडणवीस साहेब कृपया करून आता तरी आमच्या मराठा समाजाची दिशाभूल करू नका. तुम्ही जो GR काढणार आहात ना त्या GRच्या आदल्या दिवशी रात्री सदावर्ते सारखी माणसं, तुम्ही तिरोडकर सारखी माणसं उभा करू नका आणि कुठेतरी ऑब्जेक्शन पिटिशन सुप्रीम कोर्टात GR काढायच्या अगोदरच फाईल करू नका. मी प्रथम पुढारी न्यूज चॅनलचा आभार मानतो की त्यांनी समाजापर्यंत हे पोहोचवण्याचं काम चालू केलेलं आहे. शासनाने या ठिकाणी घोर मराठ्यांची फसवणूक अशी केलेली आहे की दिशाभूल करण्याचं काम केलं आहे की जो आता परवा GR काढला गेला त्या ठिकाणी की निजामकालीन नोंदी असणाऱ्या रेकॉर्ड मागणी केली. की मी असं म्हणतो की आता 1967 नंतर जे 7/12 कासरा पाहणी पत्रक आलं त्याच्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्या नोंदी पाहून नंतर 7/12 तयार झाला. त्या 7/12 पाहून पुढील रेकॉर्ड पाहून प्रत्येक मुद्दा मग तेच दाखला का नाही सरळ मानला जातो? आलं लक्षात. येस, बोला. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र सरसकट दिलं पाहिजे. आणि त्यात ओबीसी मध्ये कुठंतरी आरक्षण जर कमी म्हणजे टक्केवारी जर कमी पडत असेल ना, ज्या पद्धतीने तुम्ही EWS आरक्षण दिलं केंद्र सरकारने, तुमच्या राज्यात सत्ता तुमची आहे, केंद्रामध्ये सत्ता तुमची आहे, फार तर म्हणा नाही तुम्ही मग पुन्हा एकदा घटना दुरुस्ती करा, त्या स्वतंत्र. सर, माझं एकच म्हणणं आहे की राजकीय पुढारीच हे वापर करतात आणि देवेंद्र फडणवीस नेहमी तुम्ही म्हणता की सत्ता आमची आल्यावर मराठा आरक्षण देऊ, पण तुमची सत्ता असतानाही दिल्यासारखं करतं, तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं, अशी जर फसवणूक करत असताल तर मराठा समाज नक्कीच तुम्हाला यावेळेस धडा दाखवेल. मला कल्पना आहे की एका अशा कार्यक्रमातून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही, तसा आमचा दावा सुद्धा नाहीये. पण पुढारी न्यूजचा एक प्रयत्न मात्र नक्की आहे की मुद्दा मराठ्यांचा सगळ्यांपर्यंत पोहोचावा, या निमित्तानं चर्चा घडून यावी. एक मात्र आपल्याला लक्षात आलं असेल, मला एक जण इकडे याच्यातले म्हणाले सुद्धा
की जर का मराठ्यांची शेती, शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व आणि जर का स्वस्त शिक्षण असतं तर कदाचित मागणी पण करावी लागली नसती. 80-90च्या दशकापर्यंत आरक्षण चालत आलं असताना मराठा समाजानं ते घेतलं नाही, कारण बाकीचा सगळा गावगडा तसा नीट टिकला होता. मराठ्यांची आर्थिक उपजीविका टिकली होती. तिच्यावरतीच घाला घातल्यानंतर आम्ही करायचं काय, असा त्यांचा सवाल आहे. या सवालाचं उत्तर मात्र मी इथे विचारणार नाही. या सवालाचं उत्तर शासनाला द्यावं लागेल, आतापर्यंतच्या राजकीय पक्षांना द्यावं लागेल. हा प्रश्न त्यांच्यासाठीच ठेवून आजच्या पुढारी न्यूजच्या या मुद्दा मराठ्यांचा मध्ये इथेच थांबूयात. उद्या जाणार आहोत आपण धाराशिव मध्ये आणि तिथून पुन्हा मुद्दा मराठ्यांचा अशाच प्रकारे चर्चेला जाईल. तोपर्यंत धन्यवाद. आम्हाला प्रोफेसर कंटिन्यू सुरू राहील.